गुड मॉर्निंग. आज माझ्या पिल्लूचा फर्स्ट व्लॉग आहे. आजपासून आम्ही सुरुवात केली, त्याच्यामुळे आम्ही या पिल्लूचं खूप छान आवरून घेतलं आज. कारण आज आम्हाला त्याला लसही द्यायची होती आणि बाहेर फिरायलाही जायचं होतं. पण त्यामागचे कष्ट पण तेवढेच होते. म्हणजे त्याची टोपी, गॉगल, शर्ट, पॅन्ट हे सर्व गोष्टी घालणं, परत त्याला पूर्ण तयार करणं, त्याचं थोडंसं रडणं, खेळणं, ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करत मी त्याचं पूर्ण आवरून घेतलं. पण त्याच्या मागची गोष्ट तुम्ही पूर्ण बघा. सकाळी तो उठला, त्याला थोडंसं आम्ही एंटरटेनमेंट केलं, खेळवलं, कारण आज त्याला लस द्यायची होती. मग त्याला थोडंसं फ्रेश केलं, म्हणजे तो रडणार नाही. त्यामुळे त्याला आंघोळ घातली. आंघोळ घातल्यानं थोडा फ्रेश झाला आणि नंतर झोपला नाही तो, कारण त्याला कळलं आम्ही बाहेर जाणार. मग आम्ही पहिले त्याचं ड्रेसिंग स्टाईल चॉईस केली. ड्रेस, सिटाफिलचं बॉडी लोशन, सिटाफिल क्रीम, सेबामेड साबण, कॅप, गॉगल मी सर्व काढून घेतलं. मग त्याला छान असं तयार केलं. मग तो एवढं छान, मग त्याला खूप आवडतं असं. मी त्याचं काही आवरलं ना आणि त्याला समजतं मला कुठे बाहेर नेणार, मग तो झोपत नाही. मग त्याचे पप्पा असे पोतं घेतल्यासारखं त्याला घेतात खांद्यावरती आणि त्याला खूप आवडतं. तो खूप एन्जॉय करतो आणि इकडं तिकडं बघत राहतो. आणि तो खूप मस्त, म्हणजे त्याला खूप छान वाटतं फिरायचं म्हणल्यावरती. त्यानंतर मग मला नाही राहावलं, मी त्याच्या पप्पाकडून माझ्याकडे घेतलं, थोडंसं फोटो काढला. आणि त्यावेळेस होता पाऊस, थोडंसं सकाळी पाऊस येऊन गेला होता. त्याच्यामुळं नंतर ऊन पडलं, थोडं कोवळं होतं, म्हणजे थोडंसं उन्हात थांबावं म्हणून आम्ही जरा उन्हात थांबलो. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. मेले की लस दिल्यानंतर आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, म्हणून मी त्याचं एकदम छान आवरून नेलं होतं. हे पहा, असं एकदम गोड दिसत होता ना तो. मग त्यानंतर लस द्यायला गेलो, तिथं खूप मोठी लाईन होती आणि त्याच्यानंतर एकदम कडक ऊन पडलं. खूप वैतागून गेलो होतो आम्ही. खूप वेळ लागला. तिथून त्याला लस दिली. लस देऊन झाल्यानंतर तो थोडासा किरकिर करत होता, कारण की असं गाल वगैरे दाबून त्याला तोंडात 2 थेंब द्यायचे होते. आणि थोडंसं त्याला खेळवलं. मग तो ते गॉगलमध्ये, मुळात म्हणजे त्याने गॉगल कसा काय ठेवला हेच मला कळत नाही, कारण की घरात अजिबात घालत नव्हता. पण बाहेर फिरायची वेळी त्याने गॉगल हा अजिबात डोळ्यावरून काढलाच नाही. लिटरली कॅपसुद्धा काढली नाही. नाही तेव्हा खूप नाटके करतो, पण त्यावेळेस बाहेर गेलो त्याने कॅपसुद्धा नाही काढली, गॉगलसुद्धा काढला नाही. हे खूप आम्हाला, म्हणजे सगळेच माझे म्हणजे घरचे म्हणत होता, अरे ह्याने कॅप आणि गॉगल कसा काय ठेवला. पण तो इतका थकून गेला आणि घरी, म्हणजे तो रस्ता झोपी गेला, म्हणून मला बाहेर जायचं कॅन्सल झालं. आणि तो घरी आल्या आल्या उठला आणि खेळायला लागला. म्हणजे लिटरली आमचं त्याने टाय फिश केला. आम्हाला छान फिरायला जायचं होतं बाहेर गार्डनमध्ये, कारण की वातावरण खूप छान होतं, आभाळ आलं होतं. पण हा झोपी गेला. म्हणलं की नको आता, त्याच्यासाठी चाललो आणि तो झोपी गेला. मग घरी आलो तर बघा तो किती छान खेळत बसला. मग आम्ही दोघं जण खेळलो आणि मग तो जरा झोपेला झाला होता, मग त्याला थोडं झोपवलं. आणि म्हणजे मी रोज त्याच्या असं ड्रेसिंग लाईफस्टाईलसाठी व्हिडिओ अपलोड करणार. तुम्ही नक्की रोज पहा, म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की पिल्लू कसा दिसत होता आज. थँक्यू.